पत्नीसोबत गैरप्रकार केला म्हणून डोक्यात दगड घालून मैताला जुईनगर स्टेशन येथील नाल्यात फेकला। 20 नोव्हेंबर रोजी जुईनगर रेल्वे स्टेशन समोरील सुकलेल्या नाल्यामध्ये एक अनोळखी बेवारस इसम वयवंदाचे 25 ते 30 वयोगटातील जखमी अवस्थेत बेशुद्ध स्थितीत मिळून आला। त्यास नेरूळ पोलिसांनी उपचाराकामी मनपा हॉस्पिटल वाशी येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले। सदर गंभीर गुन्ह्यातील अनोळखी मयत व अज्ञात आरोपीचा शोध घेण्याकामी एपीआय गुन्हे शाखा श्री अजय कुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 1 वाशी नवी मुंबई येथील अधिकारी व अंमलदार यांची 3 वेगवेगळी पथके तयार केली होती। मिळालेल्या माहितीनुसार मयत इसम हा कचरा वेचण्याचे काम करत असल्याचे तसेच त्याला देशी दारू पिण्याचे व व्हाईटनर ओढण्याचे व्यसन असल्याचे समजले। सदर चौकशीमध्ये मयत इसम व आरोपी राजू मंडल यांच्यामध्ये भांडण झाल्याची माहिती मिळाली। मयत इसम कादिर करम हुसेन शेख याने आरोपी राजू मंडल याच्या पत्नीसोबत गैरप्रकार केल्यामुळे आरोपी राजू मंडल हा मयत इसमाचा शोधत होता आणि त्याची माहिती मिळाली। सदर माहितीवरून 11 डिसेंबर रोजी आरोपी राजू जब्बर मंडल वय वर्ष 27 याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडे चौकशी केली असता मयत इसमाने त्याची पत्नी बुलबुल हिच्यासोबत गैरप्रकार केल्यामुळे रागाच्या भरात त्याने मयत इसमाच्या डोक्याला दगडाने गंभीर दुखापत करून जीवे ठार मारल्याचे कबूल केले। तपास पथकाने नेरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास नेरूळ पोलीस ठाणे करतायत। नवी मुंबई येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।